बाय वन आपण पाहिलं की टॅली स्टार्ट केल्यानंतर गेटवे ऑफ टॅली स्क्रीनच्या अगोदर वेलकम स्क्रीन येते. ती वेलकम स्क्रीन वरती टॅली पॉवर ऑफ सिम्प्लिसिटी इन्फॉर्मेशन पाहिली. त्यानंतर गेटवे ऑफ टॅलीवरचे जे काही एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, त्या घटका रिलेटेड या ठिकाणी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केला. तिथे शॉर्टकट की कशा ओळखायच्या त्या कन्सेप्ट क्लिअर केला. त्यानंतर आपण कंपनी इन्फॉर्मेशन मेनूवरचे ऑप्शन्स या ठिकाणी पाहिले. देन आपण झालेल्या व्यवहाराची रेकॉर्डिंग आपल्याला करायचे म्हणजेच अकाउंटिंग करायचे, तर ते अकाउंटिंग टॅली मध्ये करते वेळेस वाउचर एंट्री मध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं. पण तिथे गेल्यानंतर आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात आली की जस्ट एक्झाम्पल आपण पाहतोय डेमो ऍड्रेस महाराष्ट्र इंडिया स्टेट मेल ID soham tally01@gmail.com. जो काही फिनान्शियल इयरची आपल्याला अकाउंटिंग करायची आहे ते फिनान्शियल इयर घेतलंय. इथं करंट फिनान्शियल इयर आलेलं आहे 1 एप्रिल 2020. आपल्याला बॅक डेटेड अकाउंटिंग करायची असेल तर ज्या फिनान्शियल इयरची करायची आहे त्याची स्टार्टिंग डेट टाकायची आहे. बुक्स बिगिनिंग सेम डेटला चालू होते, त्यामुळे दोन्ही डेट सेम असतील. या ठिकाणी सिक्युरिटी कंट्रोल मध्ये ऑप्शन यस केला. युजर नेम आणि पासवर्ड सेट केलेला आहे. जर आपल्याला कुठल्याही इन्फॉर्मेशन मध्ये काही चेंजेस करायचे नाही त्यासाठी शॉर्टकट की यूज केली. सेव्ह करण्यासाठी कंट्रोल A. युजर नेम पासवर्ड कंपनी स्टार्ट झाली. कंपनी स्टार्ट झाल्यानंतर आपण इथे पाहू शकतोय कंपनी बाय डिफॉल्ट तयार होते अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी. कंपनी बाय डिफॉल्ट तयार होते अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी. ओके, तर इथे बाय डिफॉल्ट कंपनी आपण पाहिली तरी कंपनी अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीची या ठिकाणी तयार झाली. अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीची कंपनी तयार झाल्यानंतर जर आपण या ठिकाणी ऑप्शन जर पाहिले तर ऑप्शन मध्ये आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात येऊन जाईल. त्याला अकाउंट्स ओनली करायचे तर F11 प्रेस करायचं आहे. F11 प्रेस केल्यानंतर अकाउंटिंग फीचर्स मध्ये आपण जातोय. अकाउंटिंग फीचर्स मध्ये पहिलाच ऑप्शन आहे मेन्शन अकाउंट्स ओनली, त्याला यस केलेलं आहे. कंट्रोल D सेव्ह केलेलं आहे. तर ही कन्सेप्ट ज्यावेळेस आपल्याला स्टॉकचा रेकॉर्ड ठेवायचं नाहीये त्याच वेळेस आपण यूज करतोय, आणि ज्यावेळेस आपल्याला स्टॉकचा रेकॉर्ड ठेवायचा आहे त्यावेळेस मात्र आपण या ठिकाणी अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी रेकॉर्ड वापरतोय. मी ते अकाउंटिंग वाउचर्स मध्ये गेल्यानंतर रेकॉर्डिंग आपल्याला करता येते. सपोज इथं आपण सॅलरी पेड केल्याची एंट्री करणार आहोत, पण इथं सॅलरी अकाउंट डेबिट करण्यासाठी टाईप करतो तर खातं तयार होत नाही. मग आपल्याला मोस्ट या ठिकाणी नीड होते अकाउंटिंग करण्यासाठी टॅलीमध्ये खाते तयार असले पाहिजेत. मग खाते तयार करण्यासाठी आपण अकाउंट्स इन्फो ऑप्शन मध्ये आलोय. अकाउंट्स इन्फो मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे 3 हेड दिसतात, ग्रुप, लेजर आणि वाउचर टाइप्स. आपल्याला सध्या गरज आहे लेजर्सची, त्यामुळे आपण लेजर्स ऑप्शन पाहिला. लेजर मध्ये सिंगल लेजर, मल्टिपल लेजर. सिंगल लेजर मध्ये क्रिएट ऑप्शनचा वापर पाहिला. 1 बाय 1 एक एक अकाउंट या ठिकाणी आपल्याला तयार करता येतं. अकाउंट तयार करते वेळेस त्या अकाउंट साठी आपल्याला एक पर्टिक्युलर ग्रुप सिलेक्ट करावा लागतो. तो ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर आपण ओपनिंग बॅलन्सेस असतील तर टाकतोय, पण त्यासोबत ज्या ज्या अकाउंटला टॅक्स रिलेटेड डिटेल्सची गरज आहे, ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस रेकॉर्ड ठेवण्याची गरज आहे, तर ते प्रत्येक या ठिकाणी रेकॉर्डच्या ठिकाणी आपण मेंटेन करणार आहोत. आणि ते रेकॉर्ड मेंटेन केल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पुढे अकाउंटिंग करता येईल. त्यात एक्झॅक्ट एखाद्या खात्याचे नेम, जसं एक्झाम्पल मध्ये पाहूया डिस्प्ले कॅश. तिथे आपण पाहतोय तर कॅश अकाउंट, तर कॅश अकाउंट साठी इथे नेम मध्ये कॅश दिलेलं आहे, अंडर मध्ये ग्रुप कॅश इन हँड आलेलं आहे. मेलिंग डिटेल्स मध्ये कॅश अकाउंटला ऍड्रेस देण्याची गरज नाहीये. पण जर आपलं कन्स्ट्रक्शन फील्ड असेल आणि आपल्या कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये आपला नंबर ऑफ कॅश अकाउंट तयार करावे लागतील, तर ज्यावेळेस सपोज पीटी कॅश अकाउंट तयार करतोय, आपल्याकडे कॅशियर आहेत मनोज, गणेश, अदरवाइज आपल्या साईट आहेत औसा रोड साईट, बार्शी रोड साईट, अंबाजोगाई रोड साईट. तर साईट नुसार ज्यावेळेस आपण इथे कॅश अकाउंट मेंटेन करतो तर त्यावेळेस त्याला ऍड्रेस आपण देऊ शकतो. इथे
पार्टीचे ऍड्रेस देऊ शकतो, कॉन्टॅक्ट डिटेल्सची इन्फॉर्मेशन सुद्धा आपल्याला इथे ठेवता येते आणि रिलेटेड पार्टीचा टॅक्स रिलेटेड जर आपल्या बिझनेसचा टॅन नंबर काढलेला असेल तर त्या पार्टीच्या पॅन नंबरची आपल्याला गरज पडते, कारण त्याच्यासोबत जर आपण या ठिकाणी जे काही व्यवहार करतोय ते व्यवहार कोणत्या सेक्शन अंतर्गत येतात त्याचा विचार करून जर ते कमिशन रिलेटेड व्यवहार असेल, रेंट असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, सब कॉन्ट्रॅक्टर असेल, त्या पद्धतीनुसार आपण त्याला जितकं पेमेंट देतोय ते पेमेंटची लिमिट क्रॉस झाल्यानंतर आपल्याला पार्टीच्या पेमेंट मधनं TDS डिडक्ट करावा लागतो, टॅक्स डिडक्ट करावा लागतो. ती कन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला गरजेची असते. तर त्यासाठी पॅन नंबर मेन्शन असतो, मोस्ट असतो, तो पॅन नंबर रेकॉर्ड ठेवू शकतो. पार्टीची GST डिटेल असेल तर GST डिटेल्स या ठिकाणी आपण रेकॉर्ड ठेवू शकतो. ती पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मेंटेन करता येते. पण डिस्प्ले मध्ये फक्त इन्फॉर्मेशन पाहता येणार आहे, इथे कसलीही चेंजेस करता येणार नाहीयेत. आपण त्यानंतर बॅक आलोय, बॅक आल्यानंतर अल्टर मध्ये आलोय प्रॉफिट लॉस अकाउंट वरती. इथे नेम प्रॉफिट लॉस, तर प्रॉफिट लॉसचं नाव बदलून काही फायदा नाहीच आहे, ग्रुप बदलता तर येतच नाही. इथे Alt D प्रेस करून खातं डिलीट करायचा प्रयत्न केला, पण मी ज्यावेळेस ते शॉर्टकट की यूज करतोय इथे खालती तुम्हाला शॉर्टकट की दिसत असतात. Alt D प्रेस केला तर या ठिकाणी डिलीट होणार नाहीये, ग्रुप चेंज होणार नाहीये आणि असं खातं आपल्याला तयारी करता येणार नाही. इथे तुम्ही पाहू शकता ज्या खात्याला ऍड्रेस ठेवण्याची गरज नाहीये तिथे ऍड्रेस वर जातच नाही. बॅलन्स असेल तर बॅलन्स अदरवाइज टाकायची गरज नाही. पण प्रिव्हियस इयरचं जे काही प्रॉफिट लॉसचं बॅलन्स असेल, मग तो प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तर तो कॅपिटल मध्ये ऍडलेस करत असल्यामुळे इथे ते बॅलन्स शिल्लक करण्याचा विषयच नाही. तरी सुद्धा आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी पाहिलं होतं की प्रत्येक एक्सपेन्सेसला, ऍसेटला, इन्कमला, लायबिलिटीला आपण बॅलन्सेस टाकले, कारण आपण ट्रायल बॅलन्स आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये जे काही ईच अँड एव्हरी अकाउंट्स आहेत ते ईच अँड एव्हरी अकाउंट्स या ठिकाणी आपण तयार करते वेळेस त्याचे ॲक्युरेट ग्रुप सिलेक्ट करून खाते तयार केल्यानंतर फायनल रिपोर्ट इथं ऑटोमॅटिकली कसं मेंटेन झालं ती कन्सेप्ट या ठिकाणी आपण पाहिली होती. त्यानंतरची कन्सेप्ट आपण पाहिली की खातं जे आहे ते डिलीट होतं, पण जर खात्यामध्ये रेकॉर्डिंग झाली असेल, खात्यामध्ये एंट्री मेन्शन झाली तर खातं डिलीट होत नाहीये. हे सिंगल लेजरचे ऑप्शन बघितले. त्यानंतर मल्टिपल लेजर मध्ये क्रिएट, डिस्प्ले, अल्टर ऑप्शन बघितले. क्रिएट मध्ये एका वेळेस एकापेक्षा जास्त अकाउंट्स इथे आपल्याला तयार करता येतात, पण आपण पाहू शकतोय इथे खात्याचं नाव, अंडर मध्ये ग्रुप आणि ओपनिंग बॅलन्स व्यतिरिक्त कॉन्टॅक्ट डिटेल्स, टॅक्स डिटेल्स इन्फॉर्मेशन आपल्याला ठेवता येणार नाहीये. त्यामुळे जर आपल्याला डिटेल ठेवायचे असेल तर 1 बाय 1 अकाउंट तयार करावं लागेल. आणि जर आपल्याला विदाउट डिटेल्स म्हणजे ज्या ज्या खात्याला स्टॉक रिलेटेड ऍड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स, टॅक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन सेट करायची नाहीये ते 1 बाय 1 इथे मल्टिपल मधून तयार करू शकतो, जेणेकरून काही अडचण येणार नाहीये. पण ज्यावेळेस त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, अकाउंटिंगचा आणि कॉन्टॅक्ट डिटेल्सचा काहीही संबंध नाहीये. अकाउंट डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्सचा अकाउंटिंगशी काही संबंध नाहीये. फक्त विषय येतो की पार्टी लेजर तयार करते वेळेस इंडिया, महाराष्ट्र आपले कंट्री आणि स्टेट विचारलं तर कंट्री स्टेट सिलेक्ट करण्यावरती खूप या ठिकाणी डिपेंड करतं की टॅक्स कॅल्क्युलेशन मध्ये, GST कॅल्क्युलेशन मध्ये बदल होऊ नये यासाठी. त्यामुळे फक्त आपल्याला गरजेचं आहे कंट्री आणि स्टेट सिलेक्ट करणं. अदर डिटेल तुमच्या रेकॉर्डसाठी पाहिजे असेल तर ठेवू शकता, पण जर आपण टॅली मधूनच बिल प्रिंट काढत असू तर मात्र आपल्याला पार्टीच्या कॉन्टॅक्टची डिटेल्सची मेंटेन करावीच लागेल. आणि त्यासोबत बिलिंग प्रिंट काढतो नंतर अकाउंट्स ओनली मध्ये रेकॉर्ड ठेवून भागत नाहीये, तर आपल्याला अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी मध्येच रेकॉर्ड ठेवावं लागतं. आपण बॅक आलोय, बॅक आल्यानंतर इथे मल्टिपल डिस्प्ले मध्ये पाहतोय ऑल आयटम, इथे सगळेच जेवढे काही लेजर्स आपले तयार असतील ते सगळेच लेजर आपल्याला इथे दिसतात. त्याचे ग्रुप काय आहेत ते ग्रुप सुद्धा आपल्याला पाहता येतात आणि त्याचे ओपनिंग बॅलन्सेस. इन केस आपल्याला काही दुरुस्ती करायची असेल तर एकाच वेळेस आपण मल्टिपल अल्टर मधून दुरुस्ती करू शकतो, पण नेम, ग्रुप आणि बॅलन्सेस मध्ये चेंजेस करू शकतो. कॉन्टॅक्ट डिटेल, टॅक्स रिलेटेड इन्फॉर्मेशन मध्ये चेंजेस करता येणार नाहीयेत. आणि ते Alt D प्रेस करतोय पा, अल्टर मधून खातं डिलीट ही करता येत नाही. तर लेजर डिलीट करण्यासाठी आपल्याला 1 बाय 1 सिंगल लेजर अल्टरेशन मध्ये जावं लागतं. जे कॅश अकाउंट इथे Alt D प्रेस केलं डायरेक्ट डिलीट ऑप्शन आला, पण प्रॉफिट लॉस डिलीट होत नाहीये. बॅक आलोय, डिलीट करायची गरज नाहीये आपल्याला.
क्रिएट मध्ये आलोय. क्रिएट मध्ये आपण XYZ अकाउंट तयार करतोय. त्याचा ग्रुप प्रायमरी घेण्याचा प्रयत्न केला तर इथे P प्रेस केल्यानंतर तुम्ही पाहता प्रोव्हिजन आणि परचेस अकाउंट असे दोनच ग्रुप येतात. प्रायमरी ग्रुप येत नाहीये. म्हणजे प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करता येत नाही, प्रॉफिट लॉस अकाउंटला डिलीट करता येत नाही, प्रॉफिट लॉस अकाउंट सारखं दुसरं त्याच्या ग्रुपमध्ये चेंजेस करता येत नाही. ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिली. इतक्या कन्सेप्ट बद्दल कुणाला काही डाऊट असेल तर ते डाऊट विचारा. ते डाऊट अगोदर क्लिअर करूयात, त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघूयात. जर आपल्याला काही डाऊट असेल तर विचारू शकता. कपिल, मनोज, सूरज धवन, वैष्णव मॅम, भट्टर सर. जरी काढलेली कंपनी डिलीट कर. क्वेश्चन क्लिअर ऐकून नाही आला. कंपनी काढलेली डिलीट करायची असल्यास काय करायचं सर? कंपनी काढलेली डिलीट करायची तर कंपनी अल्टरेशन वर जाऊन डिलीट करायची. पण जर त्या कंपनीमध्ये रेकॉर्ड झालं नसेल तर, अकाउंटिंग झालेली नसेल तर, अकाउंटिंग झाली असली तर आपल्याला डिलीट करायची गरजच पडत नाही. ओके, आणखीन कोणाला काही डाऊट? चालेल, आपण कुणाला काही डाऊट नाही असं कन्सिडर करतोय आणि पुढे चालतोय. तर इथे आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात आली की आपण ज्यावेळेस लेजर तयार करतोय त्यावेळेस आपल्याला ग्रुप सिलेक्ट करणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. मग ग्रुप सिलेक्ट करायचे तर ग्रुप सिलेक्ट करण्यासाठी आपण लेजर्स मध्ये गेल्यानंतर ग्रुप सिलेक्ट करू शकतो. पण इथे लेजर्स मध्ये ग्रुप सिलेक्ट करतोय ते ग्रुप्स आपल्याला इथे ग्रुपच्या हेड मध्ये दिसत आहेत. आपण ग्रुप्स मध्ये पाहतोय एक्झॅक्ट ग्रुप मध्ये या ठिकाणी सेम सिंगल ग्रुप, मल्टिपल ग्रुप ऑप्शन येत आहेत. क्रिएट, डिस्प्ले, अल्टर जसे आपण लेजर्स तयार करण्यासाठी वापर केला तसेच इथे ग्रुप तयार करण्यासाठी वापर होतो. थोडेफार चेंजेस असतात पण आपल्याला सध्या ग्रुप तयार करण्याची गरज नाहीये. त्यामुळे फक्त आपण डिस्प्ले मध्ये जाऊन बघतोय डिस्प्ले. तर इथे डिस्प्ले मध्ये आल्यानंतर आपल्याला एक लिस्ट दिसते ग्रुपची, लिस्ट ऑफ ग्रुप. तर यामध्ये आपण वन बाय वन पाहिलं तर अल्फाबेटिकली खाते दिसत आहेत. बँक अकाउंट, बँक ओसीसी अकाउंट, बँक ओडी अकाउंट, ब्रांच ऑब्लिक डिव्हिजन, कॅपिटल असे ग्रुप्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पण हे ग्रुप जर आपण फायनल अकाउंट जर व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर केले असेल तर आपल्याला लक्षात येतं की फायनल अकाउंटच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर ह्या प्रत्येक ग्रुपचे नेचर आपल्यासाठी 4च येतील. किती ग्रुपचे नेचर येतील? 4 येतील. जस्ट एक्झाम्पल मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अकाउंटच्या प्रकाराचा विचार केला तर आपण पाहतो की अकाउंटचे प्रकार किती येतात? अकाउंटचे प्रकार किती येतात? पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट, पर्सनल, रियल, नॉमिनल असे आपल्याकडे 3 प्रकार येतील. तर ते 3 प्रकार पण ज्यावेळेस आपण एखाद्या अकाउंट रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहतोय तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल ओके. तर इथे आपण ज्यावेळेस कन्सेप्ट पाहतोय तर आपण जर अकाउंट पाहिले तर आपण अकाउंट तयार करतोय. एक फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट जे कंबाईन मध्येच असतं. ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट, अकाउंट्स मिडल मध्ये क्लोज होतं. जिथे अकाउंट क्लोज होतं ते अप साइड आपण कन्सिडर करतो ट्रेडिंग अकाउंट आणि डाऊन साइड आपण कन्सिडर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट.
त्यासोबत आपण एक स्टेटमेंट सुद्धा तयार करतो. तर ते स्टेटमेंट आपल्यासाठी असेल बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला आपण पाहिलेलं आहे लायबिलिटी आणि ऍसेट साइड अशा दोन साइड दिसतात. लायबिलिटी आणि ऍसेट या दोन साइड्स या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे जर आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंटचा विचार केला तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट ट्रेडिंग अँड P&L अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर आपण ज्यावेळेस प्रत्येक ग्रुपला नेचरनुसार या ठिकाणी बघतोय, त्याचे मूळ कन्सेप्ट नुसार बघतोय, तर आपण ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला कशाच्या नोंदी करतो? एक्सपेन्सेस. तर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटला आपण एक्सपेन्सेसची नोंद करतो आणि क्रेडिट साइडला इन्कम. क्रेडिट साइडला इन्कमची नोंद करतो. एक्झॅक्ट बॅलन्स शीट मध्ये या ठिकाणी लायबिलिटीज ऍसेट्स म्हणजे जर आपण ग्रुपचा विचार केला तर ग्रुप आपले चार नेचर मध्ये या ठिकाणी येतील. एक एक्सपेन्सेस, नेक्स्ट इन्कम, नेक्स्ट लायबिलिटीज, नेक्स्ट ऍसेट. तर फक्त आपल्याला या ठिकाणी ग्रुपचा विचार ज्यावेळेस आपण करतोय तर त्यावेळेस एकच कन्सेप्ट लक्षात येईल की प्रत्येक ग्रुपमध्ये या ठिकाणी त्यांच्या नेचरचा विचार केला तर चारच नेचर येतात: एक्सपेन्सेस, इन्कम, लायबिलिटी आणि ऍसेट्स. जस्ट बघूयात आपण बँकेवरती आपण इथे एंटर प्रेस केलोय बँक अकाउंट ग्रुप वरती. तिथे मेन करंट ऍसेटच दिलेला आहे. बँकेचा ग्रुप करंट ऍसेट दिसतोय बँक अंडर. पण ज्यावेळेस आपण एखाद्या प्रायमरी ग्रुपचा विचार करतो तर त्या रिलेटेड ग्रुपमध्ये ब्रँच मध्ये त्या ग्रुपचं नेचर काय आहे ते इथं आपल्याला दिसत असतं. तर ग्रुपच्या नेचरचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर ग्रुपचं नेचर आपल्यासाठी दिसत असेल इथे नेचर ऑफ ग्रुप लायबिलिटीज. म्हणजे ज्यावेळेस इथे मल्टिपल मध्ये आपण येऊन पाहतोय, मल्टिपल डिस्प्ले मध्ये येतोय, एंटर प्रेस करतोय, एंटर, तर इथे पाहतोय तर काही ग्रुपच्या अगोदर प्रायमरी असं दिलेलं आहे आणि काही ग्रुपच्या नंतर अंडर मध्ये ते एका प्रायमरी ग्रुपच्या अंडर आलेले आहेत. म्हणजे प्रायमरी ग्रुप इथे प्रायमरी ग्रुप जर लायबिलिटी नेचरचा असेल तर ऑल ग्रुप लायबिलिटी नेचरचेच असतील. तर वन बाय वन इथे आपण इथं पाहतोय. तर त्यानुसार आपण एस्केप प्रेस करून जर बॅक येऊन पाहिला इथे जे जे प्रायमरी ग्रुप आहेत त्या प्रायमरी ग्रुप वरती जसं आपण कॅपिटल वर येऊन पाहिलं, सॉरी सिंगल मधून यावं लागेल, सिंगल मधूनच डिटेल दिसेल, मल्टिपल मधून डिटेल दिसत नाही. इथे कॅपिटल वरती येऊन एंटर प्रेस केला तर कॅपिटल तर लायबिलिटी साइड म्हणजे जे लायबिलिटी साइडला येतात त्यासाठी नेचर लायबिलिटी दिसेल आणि जे ऍसेट साइडला येतात ते ऍसेट दिसतील. कॅश इन हँड, करंट ऍसेट सबग्रुप येतात. आपण इथे सेपरेटली येतोय. इथे आपण पाहतोय डायरेक्ट इन्कम, तर एंटर प्रेस केला तर रिलेटेड नेचर दिसतं इन्कम. इन्कम आणि एक्सपेन्सेस रिलेटेड कन्सेप्ट पाहिली तर नेचर दिसतं एक्सपेन्सेस. आणि ज्यावेळेस आपण ऍसेटचा विचार करतो ऍसेट साइडच्या ग्रुपचा तर त्या ठिकाणी नेचर दिसतं ऍसेट. म्हणजे जसं आपण या ठिकाणी इथं पाहिलं की ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट मध्ये प्रत्येक ग्रुप जर या ठिकाणी आपण पाहिले तर मेन ग्रुप येतात एक्सपेन्सेस आणि इन्कम. एक्सपेन्सेस आणि इन्कम. तर त्यामध्ये आपण बघूयात ट्रेडिंग अकाउंटचे ग्रुप. त्यामध्ये बघूयात आपण ट्रेडिंग अकाउंटचे ग्रुप. तर ट्रेडिंग अकाउंट ज्यावेळेस आपण ट्रेडिंग अकाउंटचा विचार करतो तर ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस एकाच वेळेस आपल्याला पाहावं लागेल. तर त्यासाठी इथे आपण ड्रॉ करतोय ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट. ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट.
मिडल मध्ये अकाउंट क्लोज होतं, अप साइड आपण कन्सिडर करतो ट्रेडिंग अकाउंट, डाऊन साइड कन्सिडर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, तर इथे आपण ज्यावेळेस पाहतोय ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट अँड P&L अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. अकाउंट्स म्हटल्यानंतर डावी बाजू आपण डेबिट साइड कन्सिडर करतो, उजवी बाजू क्रेडिट साइड. इथे पर्टिक्युलर अमाऊंट अशा पद्धतीने ऑप्शन्स असतील, पण आपण इथे एक्सपेन्सेस नोंदवतो ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. बरोबर आहे. तर ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आपण ज्यावेळेस एक्सपेन्सेस नोंदवतोय, तर त्या एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला एक कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे की एक्सपेन्सेस नोंदवते वेळेस आपण इथे एक्सपेन्सेसला डिवाइड करतो दोन पार्ट मध्ये. कोणत्या दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो आपण? एक्सपेन्सेस इन्कमला डिवाइड करतो आपण एक्सपेन्सेस, कारण आपण पाहिलेलं आहे की ट्रेडिंग अकाउंटलाही आपण काय नोंदवतो? एक्सपेन्सेस नोंदवतो. बरोबर आहे. आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटलाही काय नोंदवतो? एक्सपेन्सेस नोंदवतो. तर या एक्सपेन्सेसचे आपल्याकडे प्रकार आपण केले होते त्यापेक्षा प्रकार पडतात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर आपण इथे कन्सेप्ट क्लिअर केली होती की डायरेक्ट एक्सपेन्सेस, तर मोस्टली बिझनेसचे प्रकार बघितले तर ट्रेड, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस प्रोव्हायडर आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्न. नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये तर प्रॉफिटचा विषयच येत नाही, त्याच्यामुळे तिथं ना ट्रेडिंग अकाउंट तयार होतं ना प्रॉफिट लॉस अकाउंट. जिथे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर फक्त प्रॉफिट लॉस येतो, त्याच्यामुळे एक्सपेन्सेस आणि इन्कमच विचारात येईल. तिथे आपल्याला एक्स्ट्राची कन्सेप्टचा विचार करायची गरज नाही, म्हणजे जसं की डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे. पण ज्यावेळेस आपण ट्रेड आणि मॅन्युफॅक्चरिंग बघतो तर त्यावेळेस परचेस आणि परचेस करते वेळेस होणारे खर्च, त्याबरोबर मॅन्युफॅक्चरिंग साठी होणारे खर्च आपल्यासाठी असतात डायरेक्ट एक्सपेन्सेस. पण परचेस साठी आपण परचेसचं रेकॉर्ड या ठिकाणी सेपरेट ठेवतो. तर परचेस अकाउंट सेपरेटली रेकॉर्ड करतो. परचेस मधनं परचेस रिटर्न आपण लेस करून दाखवतो. आणि त्यानंतर जे खरेदी करते वेळेस वस्तूची किंमत वाढवणारे खर्च आहेत, अदरवाइज मॅन्युफॅक्चरिंग करते वेळेस जे वस्तूची किंमत वाढवतात ते खर्च आपल्यासाठी डायरेक्ट असतात. आणि जे खर्च आपल्या बिझनेस मध्ये होतात पण ते प्रोडक्ट व्हॅल्यू वरती काही इफेक्ट करत नाहीत, पण खर्च झाल्यामुळे तो प्रॉफिट लॉस वर इफेक्ट करतात, त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. तर अशा आपण एक्सपेन्सेस या ठिकाणी डिवाइड करतो. परचेस अकाउंटला सेपरेट परचेसचं रेकॉर्ड परचेस अकाउंट मधून परचेस रिटर्न लेस करून सेपरेट ठेवतो. त्यामुळे इथे आपल्याकडे जर आपण ते ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट समजून घेतलं तर इथे लागलीच आपल्याकडे या ठिकाणी तीन ग्रुप येतील: परचेस अकाउंट, सेकंड डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि थर्ड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. मग इथं परचेस अकाउंटचा जर आपण ज्यावेळेस विचार करतो तर आपल्याला गरजेनुसार परचेसचे अकाउंट त्या ठिकाणी मेंटेन करायला लागतील. मग परचेस आणि परचेस रिटर्न रिलेटेड जेवढे काही अकाउंट्स आपण तयार करतो तर त्या प्रत्येकासाठी ग्रुप घ्यायचे परचेस अकाउंट. जे खर्च आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला दाखवायचे अशा पद्धतीने विचार करू शकतो. अदरवाइज जे खर्च या ठिकाणी आपण मॅन्युफॅक्चरिंग करते वेळेस करतो, अदरवाइज वस्तू खरेदी करते वेळेस या ठिकाणी करतो, तर त्यासाठी ग्रुप घ्यायचे डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि जे खर्च आपल्या प्रॉफिट लॉस वर इफेक्ट करतात पण वस्तूच्या किमतीवर इफेक्ट करत नाही तर ते खर्च आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून ट्रेडिंग अकाउंटला घेतो. आणि जे वैयक्तिक एक्सपेन्सेस असतात तर ते ड्रॉइंग म्हणून कॅपिटल मधनं मायनस करतो. इथे हे तीन ग्रुप ज्यावेळेस आपण टॅलीवरती येतोय तर टॅली पाहते वेळेस आपल्याला लक्षात येईल की इथेही आपल्याला या ठिकाणी तसेच ग्रुप्स अवेलेबल आहेत. इथे आपण पाहतोय, आपण पाहिलं परचेस अकाउंट ग्रुप अवेलेबल आहे.
तर आपण जितके परचेस अकाउंट, जस्ट एक्झाम्पल आपलं कॉम्प्युटर सेल्स सर्व्हिसचा बिझनेस आहे असं कन्सिडर करूयात, तर आपण कॉम्प्युटरमध्ये हार्डवेअर परचेस केल्याचं रेकॉर्ड आणि सॉफ्टवेअर परचेस केल्याचं रेकॉर्ड आपल्याला सेपरेट पाहिजे, तर आपण सेपरेट अकाउंट मेंटेन करतो. सेपरेट रेकॉर्ड म्हणजेच अकाउंट. आपण इतर कन्सेप्ट क्लिअर केलेलीच आहे ना. हार्डवेअर परचेस आणि सॉफ्टवेअर परचेस असे दोन अकाउंट केले तर दोन्हीसाठी ग्रुप असेल परचेस अकाउंट. आणि इन केस ते रिटर्न होत असतील किंवा झाले असतील तर आपल्याला रिटर्नच्या खाते तयार करावे लागतील. मग हार्डवेअर परचेस रिटर्न, सॉफ्टवेअर परचेस रिटर्न, तर त्या प्रत्येकासाठी आपल्याला ग्रुप घ्यायचा आहे परचेस अकाउंट. त्यानंतर आपण इथे पाहूया डायरेक्ट एक्सपेन्सेस असा ग्रुप या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस या ग्रुपचा वापर आपल्याला करावा लागेल जे खर्च आपण खरेदी करतो जे की आपल्या वस्तूची किंमत वाढवतात, आणि जे खर्च आपण मॅन्युफॅक्चरिंग करते वेळेस करतो त्याचाही इफेक्ट आपल्या प्रोडक्शन व्हॅल्यू वरती होतो. त्यामुळे एनी एक्सपेन्सेस इफेक्ट ऑन प्रोडक्ट व्हॅल्यू इन्क्रीजिंग द प्रोडक्ट व्हॅल्यू इज नोन ॲज डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर त्यालाच आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. तर हे डायरेक्ट एक्सपेन्सेस या ठिकाणी आपण नोंदवतो या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटला. जे जे खर्च आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला दाखवायचे जे डायरेक्ट एक्सपेन्स असतात त्यासाठी ग्रुप डायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचे आहे. इथे थोडं बारकाईने बघतोय डायरेक्ट एक्सपेन्सेस एक ऑप्शन दिसतोय आणि एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट इनडायरेक्ट. ह्या एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट इनडायरेक्टला मी एंटर प्रेस केलं तरी तुमचा मेनच ग्रुप आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट इनडायरेक्ट डायरेक्ट हा आपल्यासाठी निक नेम आहे, टोपण नाव आहे. एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट डायरेक्ट हे निक नेम आहे. एक्झॅक्ट जे खर्च आपण प्रॉफिट लॉस अकाउंटला दाखवतो इथे एक्सपेन्सेस असं टाईप करतोय मी, एक्सपेन्सेस. तर एक्सपेन्सेस रिलेटेड इथं ऑप्शन दिसत आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेसला एक टोपण नाव दिसतं एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट डायरेक्ट, आणि एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट इनडायरेक्ट ऑप्शन दिसतोय. तर एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट इनडायरेक्ट हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा निक नेम आहे, टोपण नाव आहे. अलाइज मध्ये आपण इथं पाहू शकतो की ते अलाइज नेम या ठिकाणी निक नेम आपल्याला दिसतं. म्हणजे जे खर्च आपल्याला प्रॉफिट लॉसला दाखवायचे, जे खर्च आपल्या वस्तूच्या किमतीवर रिपेट करत नाहीत पण आपल्या प्रॉफिट लॉसवर रिपेट करतात, जे आपल्या बिझनेसचेच एक्सपेन्सेस आहेत, तर त्यासाठी आपण ग्रुप घेतो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि जे खर्च आपले वैयक्तिक असतात, पर्सनल एक्सपेन्स असतात, तर ते पर्सनल एक्सपेन्स आपण कॅपिटल मधनं मायनस करून दाखवतो. आपण त्याला ड्रॉइंग्स म्हणतो. ड्रॉइंग्स कॅपिटल मधनं मायनस होते त्यामुळे त्यासाठी ग्रुप कॅपिटल घेतला जातो. त्या ऍसेटचे ग्रुप पाहते वेळेस, बॅलन्स शीटचे ग्रुप पाहते वेळेस आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट लक्षात येऊन जाईल. इथे आपण ग्रुप बघितले परचेस अकाउंट, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर याबद्दल काही अडचण असेल तर विचारा. परचेस अकाउंट, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कुणाला काही डाऊट आहे याच्याबद्दल? आपण पाहतोय परचेस अकाउंट ग्रुप पाहिला, त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप पाहिला आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप पाहिले. तर या ग्रुप बद्दल कुणाला काही अडचण नाही असं कन्सिडर करतोय. एक्झॅक्ट त्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला आपण कशाच्या नोंदी करतो? इन्कमच्या नोंदी करतो. इन्कम इन्कमला सुद्धा आपण डिवाइड करतो डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये. सॉरी चुकलं माझं, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम मध्ये. डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम. वस्तूच्या विक्रीतून मिळणारं इन्कम आपल्यासाठी डायरेक्ट इन्कम असतं, पण वस्तूची प्रोडक्टची जी काही विक्री होते ती विक्री आपण सेल्स अकाउंट म्हणून सेपरेट नोंद करतो. सेल्स अकाउंट आणि सेल्स मधनं सेल्स रिटर्न लेस करतो. तर आपल्याकडे इथं सेपरेट या ठिकाणी एक ग्रुप येतो, ग्रुप नंबर 4 म्हणूयात आपण त्याला, सेल्स अकाउंट. मग सेल्स आणि सेल्स रिटर्न साठी आपल्याला जितके काही गरजेनुसार सेल्स आणि सेल्स रिटर्न अकाउंट तयार करावे लागतील तर त्या प्रत्येकासाठी आपण ग्रुप घेणार आहोत सेल्स अकाउंट. आणि जे आपण ग्रुप जे इन्कम
मोस्टली 99% बिझनेसमध्ये सेल्स हे एकमेव डायरेक्ट इन्कम असतं, पण काही ठिकाणी सेल्स सोबत सर्व्हिस सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आपल्या मशिनरीचा वापर आपण आपल्या कन्स्ट्रक्शनसाठी करतोय, तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यासाठी रेंट देण्याची गरज नाहीये. आपले लेबर्स या ठिकाणी आपण वापरतोय आपल्या कन्स्ट्रक्शनसाठी, तर ते लेबर आपल्यासाठी डायरेक्ट एक्सपेन्सेस खर्च असेल. पण आपल्या लेबरचा वापर करून आपण सब कॉन्ट्रॅक्टर कडून आपण सब कॉन्ट्रॅक्ट घेतोय आणि त्यांना या ठिकाणी काय करतोय, फक्त मशिनरी प्रोव्हाइड करतोय किंवा लेबर प्रोव्हाइड करतोय, तर त्यापासून मिळणारे इन्कम आपल्यासाठी डायरेक्ट इन्कम कन्सिडर केली जाईल. तर मोस्टली बरेच ठिकाणी डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम या ठिकाणी जे दाखवलं जातं म्हणजे सर्व्हिसेस पासून मिळणार इन्कम, काही जण डायरेक्ट इन्कम दाखवतात, काही जण इनडायरेक्ट इन्कम दाखवतात. याच्यामध्ये जे रूट चालत आलेलं आहे अगोदर प्रिव्हियस इयर मध्ये, तर त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यापासून मिळणाऱ्या इन्कमला डायरेक्ट इन्कम दाखवलं असेल तर डायरेक्ट इन्कम दाखवायचंय, इनडायरेक्ट इन्कम दाखवलं असेल तर इनडायरेक्ट इन्कम. याचा एक फरक पडत नाही, पण एक्सपेन्सेसच्या बाबतीत मात्र तुम्हाला ऍक्युरेट तेच दाखवावं लागेल. आणि जे खर्च त्या ठिकाणी जे इन्कम आपल्याला अदर होतात, कमिशन मिळतं, इंटरेस्ट मिळतं, डिस्काउंट मिळतो, तर असे इन्कम जे आहेत, जे इन्कम डायरेक्ट वस्तूच्या विक्रीमधनं किंवा आपण सर्व्हिस प्रोव्हाइड केल्यानंतर या ठिकाणी मिळणारे इन्कम या ठिकाणी आपण डायरेक्ट इन्कम दाखवू शकतो किंवा त्याला इनडायरेक्ट इन्कम दाखवू शकतो. पण अदर जे इन्कम असतील अदर दॅन सर्व्हिस प्रोव्हाइड इन्कम, तर ते इन्कम आपल्याला इनडायरेक्ट इन्कम म्हणून दाखवावं लागतील. तशी इथे नंबर 5 आणि नंबर 6 असे या ठिकाणी ग्रुप होतील. तर ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंट जेव्हा आपण पाहतो तर इथे आपल्याकडे 6 ग्रुप्स येतात, 6 ग्रुप्स येतात. मग ग्रुप्स काय, तर आपण ज्या ज्या खात्याला इनडायरेक्ट इन्कम हा ग्रुप घेतला, सपोज या ठिकाणी ए अकाउंटला ग्रुप आपण इनडायरेक्ट इन्कम घेतला, सी, एफ, जी, तर ज्या ज्या अकाउंट्सला आपण इनडायरेक्ट इन्कम हा ग्रुप घेतो तर ते सगळे खात्याची जी काही डिटेल्स आहेत ते सगळे इनडायरेक्ट इन्कम या अंडर हेड खाली दिसतात आणि त्याची टोटल दिसते आउटर साइडला. तर जे ग्रुप्स या ठिकाणी आपण पाहतोय, ज्या ज्या ग्रुपची टोटल ही डायरेक्ट आउटर साइडला दिसते तर त्याला आपण प्रायमरी ग्रुप म्हणतो, आणि ज्या ग्रुपची टोटल एखाद्या ग्रुपच्या इनर साइड मध्ये दिसते त्याला सब ग्रुप म्हणतो. तर ते ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये येणारे 6च्या 6 ग्रुप आपल्यासाठी प्रायमरी ग्रुप आहेत, कारण या 6 ग्रुपची टोटल ही डायरेक्ट आउटर साइडला दिसते. इथे आपण पाहिले ग्रुप ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट. तर ग्रुप कशाला म्हणता येईल, तर ग्रुप म्हणजे काय, अ बंच ऑफ ईच अकाउंट. प्रत्येक खात्याचा बंच जो आहे त्या बंचला आपण म्हणतो लेजर, बरोबर आहे. तर अ बंच ऑफ ईच अकाउंट इज नोन एज लेजर. एक्झॅक्टली अ सेम नेचर्स अकाउंट कलेक्ट अँड डिस्प्ले पर्टिक्युलर फायनल रिपोर्ट इज नोन एज ग्रुप. ग्रुप इट इज अ पर्टिक्युलर हेड ऑफ फायनल अकाउंट. ग्रुप म्हणजे काय, हे फायनल अकाउंट मध्ये येणारा एक पर्टिक्युलर हेड आहे. तो हेड काय करतो, तर एका सेम नेचरच्या अकाउंट एकत्र करून कलेक्ट करून ते ठरलेल्या रिपोर्ट मध्ये दाखवायचं काम करतो. म्हणजे आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस साठी ग्रुप जर चुकून डायरेक्ट एक्सपेन्सेस घेतला तर त्याचे इफेक्ट या ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या हेड अंतर्गत दिसून तो ट्रेडिंग अकाउंटला दिसतो, म्हणजे आपला रिपोर्ट चुकेल. त्यासाठी जे हेड आहेत ते हेड ऍज इट इज फिक्स आहेत, पर्टिक्युलर जे हेड्स आहेत असे टोटल टॅलीने प्रोव्हाइड केलेले 28 हेड आहेत. तर टॅली प्रोव्हाइड प्री डिफाइंड 28 ग्रुप. टॅली आपल्याला ऑलरेडी जनरेट करून दिलेले 28 ग्रुप या ठिकाणी प्रोव्हाइड करते. तर त्या 28 ग्रुप पैकी आपण 6 ग्रुप बघितलेले आहेत. तर त्या टोटल 28 पैकी 15 प्रायमरी ग्रुप आहेत आणि 13 सब ग्रुप आहेत. तर त्यापैकी ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंटला येणारे ग्रुप्स या ठिकाणी आपण पाहिले. तर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटला येणारे ग्रुप परचेस अकाउंट, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सेल्स अकाउंट, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम असे 6 ग्रुप. तर या 6 ग्रुप बद्दल काही डाऊट असेल तर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस मधले 6 ग्रुप पाहिल्यानंतर आता आपण पाहतोय ग्रुप ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये येणारे ग्रुप्स. तर आपण बॅलन्स शीट जर पाहिली तर बॅलन्स शीट या ठिकाणी 2 या ठिकाणी पार्ट मध्ये डिवाइड होईल. आपण लेफ्ट हँड साइडला म्हणतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज आणि राईट हँड साइडला म्हणतो ऍसेट्स. तर इथे बॅलन्स शीट मध्ये कशाच्या नोंदी घेतल्या जातात त्या कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत. लायबिलिटीज आणि ऍसेट रिलेटेड एंट्रीज या ठिकाणी आपण पाहतोय. तर इथे ग्रुप ऑफ ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट, ग्रुप ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला येणारे ग्रुप. तर बॅलन्स शीटला येणारे ग्रुप ज्यावेळेस आपण पाहतोय बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइड
आणि ऍसेट साईड या ठिकाणी येतात. म्हणजे नेचरचा विचार केला तर टोटल या ठिकाणी ग्रुप नेचर असतील. लायबिलिटी साईडला येणारे लायबिलिटीज आणि ऍसेट साईडला येणारे ग्रुपचे नेचर असेल ऍसेट्स. ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला येणाऱ्या ग्रुपचं नेचर आहे एक्सपेन्सेस. क्रेडिट साईडला येणाऱ्या ग्रुपचं नेचर आहे इन्कम. तर मोस्टली 4 ग्रुपमध्येच या ठिकाणी प्रत्येक खाते डिवाइड होतात म्हणलं तरी हरकत नाही. एक्सपेन्सेस, इन्कम, लायबिलिटी आणि ऍसेट. पण त्यामध्ये आपण ग्रुपमध्ये ठरलेले ऑप्शन्स ठरलेल्या ठिकाणी दाखवतो. त्यासाठी टॅलीमध्ये ऑलरेडी जे ग्रुप प्री डिफाईन्ड आहेत त्याला आपण म्हणलं या ठिकाणी ग्रुप्स. तर इथे आपण ट्रेडिंग प्रॉफिट लॉस पाहिलं तर इथे परत बारकाईने या ठिकाणी पाहू शकता की इथे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस हे तर कन्सेप्ट आपण ऑलरेडी पाहिलेलेच आहे. ज्यावेळेस आपण फायनल अकाउंट कन्सेप्ट पाहत होतो तर त्यावेळेस आपण बरोबर परचेस मधनं परचेस रिटर्न लेस करायचो. डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचो. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉसला घ्यायचो. फक्त आपण हेड लिहिलं नाही कधी. डायरेक्ट एक्सपेन्सेस त्याच्या खाली वेजेस वगैरे जे काही आहेत ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस त्याच्या खाली जे काही सॅलरी असेल, रेंट पेड असेल, शॉप रेंट असेल ते असे हेड घेतले नाही आहेत. म्हणजे प्रॉपर हेड आपण मेंटेन नाही केले. पण फायनल रिपोर्ट बनवते वेळेस ह्या कन्सेप्ट आपण वापरलेले आहेत. फायनल रिपोर्ट तयार करते वेळेस आपण जे मेन बेस या ठिकाणी वापरला ते बेस हेड म्हणजेच आपल्यासाठी ग्रुप्स आहेत. तिथे आपण ट्रेडिंग प्रॉफिट लॉसचे 6 ग्रुप पाहिल्यानंतर पुढे पाहतोय बॅलन्स शीटचे ग्रुप. बॅलन्स शीट मध्ये आपण पाहिलेले लायबिलिटी साईडला सगळ्यात अगोदर आपण कशाच्या नोंदी करतो? कॅपिटल अकाउंट. तर कॅपिटल अकाउंट या हेडची टोटल डायरेक्ट आउटर साइडला दिसते म्हणून याला आपण प्रायमरी ग्रुप म्हणतो. त्या कॅपिटल मध्ये आपण काय काय ऍड करतो? पर्सनल इन्कम ऍड करतो, पर्सनल एक्सपेन्सेस लेस करतो, पर्सनल इन्कम ऍड करतो, पर्सनल एक्सपेन्सेस लेस करतो. त्यासोबत ऍग्री इन्कम असेल वगैरे ते पर्सनल इन्कमच आपण कन्सिडर करतो. ते जसे ऍड करतो तसेच नेट प्रॉफिट ऍड करतो, नेट प्रॉफिट लेस करतो. पण नेट प्रॉफिट आणि नेट लॉस साठी आपण सेपरेट खाते तयार करत नाही. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर टॅलीमध्ये तर तो ऑलरेडी प्री डिफाईन्ड आहे, तो आधीच तयार होत असतो. त्यामुळे आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंट जर सोडला तर जे जे खाते आपल्याला कॅपिटल मध्ये म्हणजे मग कॅपिटल असेल, शेअर्स कॅपिटल असेल, पार्टनर्स कॅपिटल असेल, ड्रॉविंग्स असतील, पर्सनल इन्कम्स असतील, पर्सनल एक्सपेन्स असतील. प्रोप्रायटरशिप मध्येच आपण पर्सनल इन्कम आणि पर्सनल एक्सपेन्सेस अकाउंटिंग मध्ये घेतो. पार्टनरशिप असेल, कंपनी असेल तर आपण ते वैयक्तिक त्यांच्या अकाउंटिंगला दाखवतो. पार्टनरशिप एक सेपरेट पर्सन कन्सिडर केला जातो, कंपनी एक सेपरेट पर्सन कन्सिडर केली जाते. तर त्यामध्ये जे काही डायरेक्टर्स आहेत, जे पार्टनर्स आहेत त्यांचे वैयक्तिक इन्कम एक्सपेन्सेस अकाउंटिंगला घ्यायची गरजच नसते. तिथे आपण या ठिकाणी फक्त ड्रॉइंग्स विचारात घेतली जाईल. तर ड्रॉइंग्स अकाउंट, कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, प्रोप्रायटरशिप मध्ये पर्सनल इन्कम असतील, पर्सनल एक्सपेन्स असतील ते आपण कॅपिटल मध्ये ऍड आणि लेस करतो. अशा प्रत्येक जे काही इन्कम एक्सपेन्सेस जे जे अकाउंट्स आपल्याला कॅपिटल मध्ये ऍड आणि लेस करून दाखवायचे तर त्या प्रत्येकासाठी आपल्याला ग्रुप घ्यायचे कॅपिटल अकाउंट. प्रत्येकासाठी ग्रुप कोणता घ्यायचा आहे? कॅपिटल अकाउंट्स हा ग्रुप आपल्याला ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर आपण थोडं कंपनीचा विचार करूया. तर कंपनीमध्ये झालेला सगळाच्या सगळा प्रॉफिट या ठिकाणी प्रॉफिट लॉस मध्ये ऍड केला जातो का? तर नाही जात. तर कंपनीमध्ये या ठिकाणी शेअर होल्डर्सला सुद्धा या ठिकाणी त्याचं प्रॉफिट मधून प्रीमियम पे करावा लागतो. त्यानंतर या ठिकाणी ज्या कॅपिटल इन्क्रीज होतं त्यासोबत इन केस गरज पडेल तिथे आपल्याला तो फंड वापरता यावा यासाठी रिझर्व्ह फंड, राखीव निधी म्हणून आपण ठेवतो, जनरल रिझर्व्ह त्याला म्हणतो. तर त्यासाठी आपल्याकडे इथे रिझर्व्ह अँड सरप्लस नावाचा एक ग्रुप आपल्याकडे सेपरेट आहे. रिझर्व्ह अँड सरप्लस ह्या ग्रुपची टोटल ही कॅपिटल या हेड मध्ये ऍड होऊन दिसते. तर हा ग्रुप प्रायमरी ग्रुप आहे कारण याची टोटल डायरेक्ट आउटर कॉलमला दिसत नाही. तर कॅपिटल अकाउंट आणि रिझर्व्ह अँड सरप्लस, ह्या रिझर्व्ह अँड सरप्लसला एक टोपण नाव आहे रिटर्न अर्निंग. तर ते आपण या ठिकाणी बघूया टॅलीवरती आल्यानंतर. इथे आपण पाहतोय रिझर्व्ह अँड सरप्लस, रिझर्व्ह अँड सरप्लस, रिझर्व्ह अँड सरप्लसला एक टोपण आहे रिटर्न अर्निंग. एक्झॅक्ट जसं आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम,
डायरेक्ट एक्सपेन्सेसला टोपण नाव आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम एक्झॅक्ट त्याच पद्धतीने रिझर्व्ह अँड सरप्लसला टोपण नाव आहे, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कमला निक नेम्स आहेत. तर इथे टोटल आपण ह्या 5 अकाउंट्सला आपल्याकडे निक नेम्स येतात. जसे इथे रिझर्व्ह अँड सरप्लसला निक नेम आहे, एक्झॅक्ट त्याच पद्धतीने इथे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये जे एक्सपेन्सेस रिलेटेड 4 ग्रुप आहेत त्या 4ही ग्रुपला निक नेम आहेत. तर हे निक नेम्स या ठिकाणी आपण पाहिले. त्यानंतर लॅबिलिटी साइडचे ग्रुप्स या ठिकाणी आपण पाहतोय. तर लॅबिलिटी साइडचे 2 ग्रुप आपण पाहिले, एक कॅपिटल अकाउंट, मग प्रोप्रायटरशिप असेल तर एकच कॅपिटल अकाउंट असेल, पार्टनरशिप असेल तर जितके पार्टनर्स असतील तितके कॅपिटल अकाउंट असतील, कंपनी असेल तर एकच ऑथोराइज कॅपिटल असेल. त्यानंतर जर कंपनी मार्केटमध्ये शेअर्स इश्यू करून जर कॅपिटल कलेक्ट करत असेल तर शेअर्स कॅपिटल असतं. मग ते कॅपिटल साठी आपल्याला ग्रुप कॅपिटल अकाउंट घ्यायचंय, ड्रॉविंग साठी ग्रुप कॅपिटल अकाउंट घ्यायचंय. त्यासोबत प्रोप्रायटरशिप मध्ये जे पर्सनल इन्कम एक्सपेन्सेस आपण कॅपिटल मध्ये ऍड लेस करून दाखवतो त्यासाठी आपल्याला ग्रुप घ्यायचंय कॅपिटल अकाउंट. आणि कंपनीचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर कंपनी काही आपल्या नेट प्रॉफिट मधनं एक ठराविक अमाऊंट ही रिझर्व्ह ठेवते, जनरल रिझर्व्ह फंड आपण त्याला म्हणतो, इन्व्हेस्टमेंट रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह. कोणत्याही उद्देशासाठी जर कंपनी आपल्या प्रॉफिट मधले काही ठराविक पर्सेंटेज अमाऊंट हे रिझर्व्ह ठेवत असेल तर त्यासाठी ग्रुप घ्यायचा रिझर्व्ह अँड सरप्लस, ग्रुप रिझर्व्ह अँड सरप्लस. त्यानंतर या ठिकाणी आपण पुढचा ग्रुप या ठिकाणी पाहतोय. तर आपण घेतलेले लोन्स लॅबिलिटीजचे रेकॉर्ड या ठिकाणी ठेवले जातात. लोन्स लॅबिलिटीज, तर हा सुद्धा ग्रुप प्रायमरी ग्रुप आहे, याची टोटल आउटरला दिसते. पण हा लोन्स लॅबिलिटी ग्रुप आहे, हा लोन्स लॅबिलिटी ग्रुपचा वापर करायचा नाही. ग्रुप तर आहे, त्याची टोटल आउटरला दिसते, वापर करायचं नाही. का करायचं नाही तर याच्यामध्ये 3 सबग्रुप येतात, त्या 3 सबग्रुपच्या त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. त्यामध्ये पहिला सबग्रुप येतो बँक ओडी अकाउंट, बँक ओडी अकाउंट, बँक ओव्हरड्राफ्ट. याची टोटल इनर साइडला दिसते. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेकडून घेतलेला ओव्हरड्राफ्ट, बँक ओडी, बँक सीसी साठी ग्रुप आपण घेतोय बँक ओडी अकाउंट. हा बँक ओडीला एक निकनेम आहे बँक ओसीसी, बँक ओसीसी. इथे आपण पाहतोय बँक ओसीसी ला इंटरप्रेस केला तर मेन ग्रुप सिलेक्ट झाला तो बँक ओडीच. बँक ओडी जे आहे, बँक ओडी आपल्यासाठी हा मेन प्रायमरी ग्रुप आहे, सॉरी सब ग्रुप आहे. मेन ग्रुप हेड आहे बँक ओडी अकाउंट आणि त्याचा निकनेम आहे बँक ओसीसी. कोणताही ग्रुप सिलेक्ट केला तर आपल्याला बँक ओडी हाच ग्रुप सिलेक्ट होतो आणि तो आहे अंडर लोन्स लॅबिलिटीच्या, अंडर लोन्स लॅबिलिटीच्या. तर इथे लोन्स लॅबिलिटीच्या अंडर तो आहे, त्यामुळे तो सब ग्रुप आहे. त्यानंतर आपण जे टर्म लोन घेतो मॉर्गेज ठेवून, काही ना काही तारण ठेवून, बँकेकडून, फायनान्स कडून, फिनान्शियल इन्स्टिट्यूट्स कडून आपण जे लोन्स घेतो तिथे ऍज अ सिक्युरिटी दिलेली असते. बँक ओडी ओव्हरड्राफ्ट साठी सुद्धा सिक्युरिटी दिलेली असते, बँक सीसी साठी सुद्धा सिक्युरिटी दिलेली असू शकते. पण ते बँक ओडी, बँक सीसी सेपरेट हेड आहे, सेपरेट त्याचा रेकॉर्ड दाखवायचा आहे. पण आपण घेतलेले जे लोन्स आहेत तर त्या लोन साठी आपल्याला या ठिकाणी सेक्युअर्ड लोन एक सेपरेट ग्रुप या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल होतो, सेक्युअर्ड लोन. म्हणजे काही ना काही तारण ठेवून, मॉर्गेज ठेवून घेतलेले लोन आपल्यासाठी असतील सेक्युअर्ड लोन. बँक, फायनान्स यांच्याकडून घेतलेले लोन, मग ते कार लोन असेल, होम लोन असेल, गोल्ड लोन असेल, प्रत्येक लोन साठी आपण काही ना काही सिक्युरिटी दिलेली असते, तर ते लोन आपल्यासाठी असतील सिक्युरिटी लोन. पण त्यासोबत आपल्या फॅमिली मेंबर्स कडून, रिलेटिव्ह कडून, फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह आणि फ्रेंड सर्कल कडून घेतलेल्या लोनला पण त्याला हातूसने पैसे म्हणतो, हँड लोन म्हणतो. तर हँड लोनला आपण कसल्याच प्रकारची सिक्युरिटी दिलेली नसते आणि देताही येत नाही. सावकारी कायद्यानुसार या ठिकाणी आपण वैयक्तिक ज्यावेळेस पैसे देतोय तर आपण देऊ शकतो, या ठिकाणी त्यांच्याकडून चेक, बॉन्ड घेऊ शकतो, पण आपल्याला ऍज अ सिक्युरिटी लोन या ठिकाणी देता येत नाही, तारण ठेवून घेऊन लोन देता येत नाही. हा, एखाद्या वेळेस आपण डायरेक्ट प्रॉपर्टी जे रजिस्ट्री ऑफिस कडून, गव्हर्नमेंट रजिस्ट्री ऑफिस कडून रजिस्ट्री करून ठेवून देऊ शकतो, तर त्यावेळेस आपण त्याला सेक्युअर्ड लोन म्हणू शकतो. पण इतर जे हातूसनी म्हणून पैसे घेतलेले आहेत ते आपल्यासाठी असतील अनसिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन.
अनसिक्युअर्ड लोन. तर या ठिकाणी लोन्स लॅबिलिटी हा मेन प्रायमरी ग्रुप आहे. त्यामध्ये बँक ओडी, सेक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन आपल्यासाठी येतील. पण इथे आपण जर बारकाईने पाहिलं तर एक रोमन नंबर टाकतो मी, एक बँक ओडी साठी, दुसरं रिझर्व अँड सरप्लस साठी, त्यासोबत आपण इथे पाहतोय 3 डायरेक्ट एक्सपेन्सेस, 4 इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, 5 डायरेक्ट इन्कम, त्यानंतर पाहतोय 6 इनडायरेक्ट इन्कम. तशा 6 ग्रुपसाठी निकनेम आहेत, टोपन नेम आहेत. अदर कुठल्याही ग्रुपसाठी निकनेम नाही आहेत. तर 28 आणि हे 6 निकनेम असे लिस्ट मध्ये मोजल्यानंतर 34 दिसतात, पण ऍक्च्युअल मध्ये 28च ग्रुप आहेत. तर त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिले 6 ग्रुप ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंटचे. त्यानंतर लॅबिलिटी साइड मध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी 1 कॅपिटल अकाउंट, 2 रिझर्व अँड सरप्लस, नंबर 3 लोन्स लॅबिलिटी, नंबर 4 बँक ओडी अकाउंट, नंबर 5 सेक्युअर्ड लोन, नंबर 6 अनसेक्युअर्ड लोन, असे 6 ग्रुप पाहिले. त्यानंतर या ठिकाणी आपण घेतो करंट लॅबिलिटीज. करंट लॅबिलिटीज हा सुद्धा प्रायमरी ग्रुप आहे. याची टोटल आउटरला दिसते. तर लॅबिलिटी साइडचा 7 नंबरचा ग्रुप या ठिकाणी पाहतोय करंट लॅबिलिटीज. ज्या देणे आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये देऊन टाकावे लागतात अशा देण्यासाठी आपण करंट लॅबिलिटी हा ग्रुप घेतो. किंवा ह्या करंट लॅबिलिटीच्या ऐवजी आपल्याकडे एक प्रोव्हिजन नावाचा या ठिकाणी ग्रुप अवेलेबल होतो. सब एक ग्रुप या ठिकाणी अवेलेबल आहे प्रोव्हिजन. तर हा सब ग्रुप प्रोव्हिजन जे अनपेड एक्सपेन्सेस असतील, अनरिसिव्ड इन्कम असेल, अनपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस असतील, प्री रिसिव्ड इन्कम असेल, याच्याशी रिलेटेड या ठिकाणी जे काही ऍडजस्टमेंट आपण करलो त्याला प्रोव्हिजन्स असं म्हणतो. तर त्यापैकी अनपेड एक्सपेन्सेस आणि प्री रिसिव्ड इन्कम जे आहेत तर ते आपण करंट लॅबिलिटी ग्रुप घेऊन दाखवू शकतो किंवा प्रोव्हिजन हा ग्रुप घेऊन दाखवलं तरी चालतं. त्यासोबत आपण आपल्या कस्टमर्स कडून आपलं प्रोडक्ट सेल करते वेळेस आपल्या कस्टमर कडून आपण टॅक्सेस घेत असतो. त्यासाठी सेपरेट ग्रुप आपल्याकडे अवेलेबल आहे ड्युटीज अँड टॅक्सेस अशा या ठिकाणी आपल्याकडे सब ग्रुप या ठिकाणी अवेलेबल आहे. तर ड्युटीज अँड टॅक्सेस म्हणजे ड्युटीज अँड टॅक्सेस 8 नंबरचा ग्रुप या ठिकाणी आपण पाहतो. आणि 9 नंबरचा ग्रुप आहे प्रोव्हिजन. आणि इथे 10 नंबरचा ग्रुप आपल्याकडे येतो. ज्या पार्टीकडून आपण उधारीवर खरेदी करतो त्या पार्टीला आपण सन्ड्री क्रेडिटर्स म्हणतो. हा सन्ड्री क्रेडिटर्स सुद्धा आपल्यासाठी सब ग्रुप आहे सन्ड्री क्रेडिटर्स. तर असे या ठिकाणी आपण टोटल लॅबिलिटी साइडचे 10 ग्रुप पाहिलेले आहेत. कॅपिटल अकाउंट ग्रुप कधी वापरायचं आहे तर ज्या वेळेस आपण कॅपिटलचा अकाउंट तयार करतोय किंवा पार्टनरशिप असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करतोय, कंपनीमध्ये शेअर्स कॅपिटल अकाउंट तयार करतोय त्यासाठी ग्रुप कॅपिटल अकाउंट घ्यायचंय, ड्रॉइंग साठी ग्रुप कॅपिटल अकाउंट घ्यायचंय, प्रोप्रायटरशिप मध्ये पर्सनल एक्सपेन्सेस इन्कम आपण कॅपिटल मध्ये ऍडलेस करून दाखवतो त्यासाठी ग्रुप या ठिकाणी कॅपिटल अकाउंट घ्यायचंय. कंपनीमध्ये जर प्रॉफिट मधली काही ठराविक पर्सेंटेज अमाऊंट रिझर्व ठेवली असेल, जनरल रिझर्व फंड, एनी रिझर्व, इन्व्हेस्टमेंट रिझर्व, कॅपिटल रिझर्व, तर त्यासाठी ग्रुप आपण रिझर्व अँड सरप्लस घेणार आहोत. आपण घेतलेले लोन जे आपल्याला देणे ते लोन्स लॅबिलिटी असा ग्रुप आपल्याकडे आहे. पण या ग्रुपचा वापर करण्याऐवजी त्याच्यात सब ग्रुपचा वापर करतोय. सब ग्रुपची टोटल ऑटोमॅटिक या ग्रुपला ऍड होते. बँकेकडून घेतलेला ओव्हरड्राफ्ट किंवा बँकेकडून घेतलेली सीसी असेल तर ज्यावेळेस तुम्ही बँकेच्या लोन स्टेटमेंट पाहतात तर लोन स्टेटमेंट मध्ये स्पष्ट उल्लेख असतो कोणत्या प्रकारचं लोन नाही. तर तिथे बँक ओडी असेल, बँक सीसी असेल तर त्यासाठी ग्रुप बँक ओडी घ्यायचंय. टर्म लोन, होम लोन, कार लोन, गोल्ड लोन असेल तर त्यासाठी ग्रुप सेक्युअर्ड लोन घ्यायचंय. आणि फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह कडून घेतलेले लोन त्यासाठी अनसिक्युअर्ड लोन हा ग्रुप घ्यायचा आहे. अनपेड एक्सपेन्सेस आणि प्री रिसिव्ड इन्कम साठी ग्रुप तुम्ही करंट लॅबिलिटी घेऊ शकता. अदरवाइज प्रोव्हिजन हा ग्रुप घेतला तरी चालतं. त्याचबरोबर आपण जे टॅक्सेस घेतो
आपण आपल्या कस्टमर कडून टॅक्सेस घेतो. जस्ट तुम्ही तुमच्या नोटबुक जर पाहिला तर नोटबुकच्या खालती MRP लिहिलेले आहे. तर MRP मध्ये काय लिहिलेलं आहे, इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. ते टॅक्सेस आपण डायरेक्ट ना सेंट्रल गव्हर्नमेंटला दिले ना स्टेट गव्हर्नमेंटला दिले. ते टॅक्सेस आपण आपल्या सप्लायरला दिलेले आहेत आणि सप्लायर तो टॅक्सेस पुढे जमा करतो गव्हर्नमेंटला. ते एका ठरलेल्या डेटला द्यावे लागतात. त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो. पण त्यासाठी ग्रुप मात्र करंट लायबिलिटी घेऊन भागत नाही. त्यासाठी ग्रुप ड्युटीज अँड टॅक्सेस घ्यावं लागेल. मग त्याच्यात GST असेल, TDS असेल, TCS असेल, जे काही टॅक्सेस आपण अदरवाइज PT प्रोफेशनल टॅक्स आपण आपल्या एम्प्लॉईजचा PT घेत असो. प्रोफेशनल टॅक्स तो आपल्याकडे घेतोय तर आपण तो पुढे पे करावा लागतो. असे जे टॅक्सेस आपण आपल्या एम्प्लॉईज आपल्या कस्टमर्स कडून या ठिकाणी कलेक्ट करतो, जे आपल्याला गव्हर्नमेंटला देणे आहेत, अशा टॅक्सेस साठी ग्रुप घ्यायचे. ड्युटीज अँड टॅक्सेस, अनपेड एक्सपेन्सेस, प्री रिसिव्ड इन्कम साठी ग्रुप करंट लायबिलिटी घेतला चालतो किंवा प्रोव्हिजन घेतला चालतो. आणि ज्या पार्टीकडून आपण उधारीवर खरेदी करतोय तर अशा पार्टीसाठी आपण ग्रुप घेतो सन्ड्री क्रेडिटर्स. तसे लायबिलिटी साइडचे टोटल 10 ग्रुप आपण पाहिले. आपण 16 ग्रुप पाहिले. तर 16 ग्रुप नंतर आपण पुढचे ग्रुप पाहतोय ऍसेट साइड. तर ऍसेट साइडचे ज्यावेळेस आपण ग्रुप पाहतोय तर ऍसेट साइडला आपल्याला माहित आहे सगळ्यात सुरुवातीला आपण काय घेतो, फिक्स्ड ऍसेट. तर आपल्याकडे फिक्स्ड ऍसेट नावाचा ग्रुप आपल्याकडे अवेलेबल आहे. फिक्स्ड ऍसेट याची टोटल दिसते डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये. फिक्स्ड ऍसेट आपण परत टॅलीवरती येऊया. टॅलीवरती आल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येईल. इथे आपण डिस्प्ले मध्ये आलोय. फिक्स्ड ऍसेट, तर फिक्स्ड ऍसेट दिसतोय ग्रुप फिक्स्ड ऍसेट. तर फिक्स्ड ऍसेट नावातच फिक्स्ड ऍसेट आहे. ज्या ऍसेट 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्या बिझनेस मध्ये जशाच तशा राहणार आहेत, तर त्यासाठी आपण ग्रुप घेणार आहोत फिक्स्ड ऍसेट्स. त्यानंतर आपण फिक्स्ड ऍसेट नंतर काय घेतो, आपण केलेल्या इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी घेत असतो. इन्व्हेस्टमेंट हा ग्रुप सुद्धा प्रायमरी ग्रुप आहे. त्याची टोटल डायरेक्ट आउटर साइडला दिसते. तर इन्व्हेस्टमेंट हा ग्रुप या ठिकाणी आपण पाहतोय. तर इन्व्हेस्टमेंट FD मध्ये केली असेल, अदर कंपनी शेअर्स मध्ये केली असेल, डिबेंचर्स मध्ये केली असेल, तर त्यासाठी आपण ग्रुप घेतोय इन्व्हेस्टमेंट अकाउंट. लक्षात आलेलं आहे इन्व्हेस्टमेंट ग्रुप. त्यानंतर आपण पाहतोय ग्रुप येतो करंट ऍसेट्स. तर करंट ऍसेट हा ग्रुप सुद्धा प्रायमरी ग्रुप असेल. याची टोटल आउटरला येईल. तर करंट ऍसेट हा ग्रुप आपण वापरतोय अनरिसिव्ड इन्कम आणि प्रीपेड एक्सपेन्सेस साठी. दोनच प्रकारच्या अकाउंटिंग साठी अकाउंट तयार करते वेळेस आपण ग्रुप घेतोय करंट ऍसेट. एक प्रीपेड एक्सपेन्सेस आणि दुसरा अनरिसिव्ड इन्कम. आपल्याकडला स्टॉक सुद्धा आपल्यासाठी करंट ऍसेट आहे हे मान्य आहे, पण त्यासाठी आपल्याकडे सेपरेट ग्रुप आहे स्टॉक इन हँड आणि हा सब ग्रुप आहे. त्याची टोटल ही इनर साइडला दिसते स्टॉक इन हँड. त्यानंतर आपण ज्या पार्टीकडून उधारीवर खरेदी करतो त्या पार्टीला आपण सन्ड्री क्रेडिटर्स म्हणतो. जसं आपण ते सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साइडला या ठिकाणी दाखवलेलं आहे. एक्झॅक्ट ज्यांना उधारीवर सेल करतो त्या पार्टीकडून पैसे येणे ती सुद्धा करंट ऍसेट आहे, पण ग्रुप मात्र आपण घेतोय सन्ड्री डेटर्स. तर स्टॉक इन हँड, सन्ड्री डेटर्स, करंट ऍसेट. एक ग्रुप म्हणजे ऍसेट साइडचा नंबर 1 ग्रुप पाहिला आपण फिक्स्ड ऍसेट, नंबर 2 इन्व्हेस्टमेंट, नंबर 3 करंट ऍसेट. स्टॉक करंट ऍसेट आहे, डेटर्स करंट ऍसेट आहे, पण आपण करंट ऍसेट हा ग्रुप घेतोय प्रीपेड एक्सपेन्सेस आणि अनरिसिव्ड इन्कम साठी. त्यानंतर स्टॉक इन हँड 4 नंबरचा ग्रुप पाहिला. 5 नंबरचा ग्रुप पाहिला आपण सन्ड्री डेटर्स. त्यासोबत जर आपण घेतलेले लोन आपल्या फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह, फ्रेंड्स कडून घेतलेले लोन आपल्यासाठी अनसेक्युअर्ड लोन म्हणून आपण लायबिलिटी दाखवतो. तसेच आपण दिलेले लोन जे आहेत ते आपल्यासाठी येणं आहे. तर नंबर 6 ग्रुप आपण तोच पाहतोय लोन्स अँड ऍडव्हान्सेस, पण इन ब्रॅकेट ऍसेट असा ग्रुप दिसतो. इन ब्रॅकेट ऍसेट
लोन्स अँड ॲडव्हान्सेस इन ब्रॅकेट ॲसेट. आपण आपल्या एम्प्लॉईजला, फॅमिली मेंबर, रिलेटिव्हला दिलेले लोन्स असतील किंवा एम्प्लॉईला दिलेले ॲडव्हान्सेस असतील ते आपण परत घेतो. भले ॲडव्हान्स दिलेला आपण रोख स्वरूपात परत नाही घेतला तरी त्याच्या सॅलरीमधून तो डिडक्ट करून या ठिकाणी आपण घेत असतो. त्यामुळे जे ॲडव्हान्सेस आपण आपल्या एम्प्लॉईजला दिलेले त्यासाठी, त्याचबरोबर आपल्या रिलेटिव्ह, फॅमिली मेंबर, फ्रेंड सर्कलला दिलेले लोनसाठी लोन्स अँड ॲडव्हान्सेस इन ब्रॅकेट ॲसेट हा या ठिकाणी आपण ग्रुप घेतोय. त्यानंतर आपल्याकडे ग्रुप येतो डिपॉझिट इन ब्रॅकेट ॲसेट. डिपॉझिट इन ब्रॅकेट ॲसेट्स. एखादी शॉप आपल्याला रेंट वरती घ्यायचंय, मशिनरी रेंट वरती घ्यायची, तर त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळेस डिपॉझिट द्यावं लागतात. तर ते डिपॉझिट रिफंडेबल डिपॉझिट असतात. नॉन रिफंडेबल डिपॉझिट आपल्याला डिपेंड आहे ते डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्स आपण दाखवणार आहोत. कशासाठी दिलेले, कधी दिले, कुठे दिले त्याच्यानुसार. पण जे रिफंडेबल डिपॉझिट आहे जे आपल्याला परत मिळणार आहे तर ते आपल्यासाठी करंट ॲसेट असतात. पण ग्रुप मात्र दाखवायचं आहे डिपॉझिट इन ब्रॅकेट ॲसेट. त्यानंतर आपण पाहतोय ग्रुप नंबर 8 ॲसेट साइडचा. ग्रुप नंबर 8 जे आपण कॅश अकाउंट. तर कॅश अकाउंट ऑलरेडी प्री डिफाईन्ड असतं. पण आपल्या जर मल्टिपल साईट असतील किंवा आपल्या मुनिमाकडे आपण पेटी कॅश ठेवत असू तर त्यासाठी आपल्याला कॅशचे सेपरेट ग्रुप तयार करावं लागतं, खाते तयार करावं लागतात. तर त्यासाठी ग्रुप घेतोय कॅश इन हँड. कॅश द करंट ॲसेट भली असेल पण ग्रुप मात्र कॅश साठी कॅश इन हँडच घेतोय. कॅश ॲट ब्रांच, कॅश ॲट साईट, मुनिमाकडली कॅश असेल किंवा कॅश अकाउंट साठी ग्रुप कॅश इन हँड घेतो आपण. त्यानंतर ग्रुप नंबर 9 बँक अकाउंट. तर प्रोप्रायटरशिप मध्येच करंट अकाउंट सुद्धा अकाउंटिंग मध्ये घेतो, सेव्हिंग अकाउंट अकाउंटिंग मध्ये घेतो. तर ते सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट साठी ग्रुप घ्यायचे. बँक अकाउंट पार्टनरशिप मध्ये, कंपनीमध्ये करंट अकाउंट शिवाय दुसरे अकाउंट या ठिकाणी नसणार आहेत बँकेचे. तर जे अदर बँक अकाउंट असतील तर एकतर सेक्युअर्ड लोन असतील किंवा बँक ओडीएफ असेल. तर मेन आपण जे आपले कॅश जमा करतो सेव्हिंग किंवा करंट अकाउंटच आपल्यासाठी बँक अकाउंट आहेत. म्हणजे ॲसेट साईडला घेतो, ॲसेट दाखवतो आपण ते ॲसेट. तर त्यामध्ये फक्त प्रोप्रायटरशिप मध्ये सेव्हिंग अकाउंटचा विषय येईल, अदर ठिकाणी सेव्हिंग अकाउंटचा विषय येणार नाही. तर बँकेसाठी ग्रुप आपण बँक अकाउंट घेतोय. आणि नंबर 10 तर काही वेळेस कंपनी ज्यावेळेस फाउंडेशन स्टेज मध्ये असते, कंपनी आणखी रन झालेली नाहीये, कंपनी चालू झालेली नाहीये, पण कंपनी चालू करण्या अगोदरच आपण काही बरेच एक्सपेन्सेस या ठिकाणी करत असतो. तर ते एक्सपेन्सेस आपण एक्सपेन्सेस साईडला न दाखवता आपण त्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणतो. हे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी मिसलेनियस एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट ॲसेट्स या ग्रुप खाली दाखवतोय. मिसलेनियस एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट ॲसेट. प्रॉपर मिसलेनियस एक्सपेन्सेसचा अर्थ होतो किरकोळ खर्च, तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून दाखवायचा आहे. पण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस फाउंडेशन स्टेज ऑफ बिझनेस मध्ये, बिझनेस चालू करते वेळेस आपल्याला बरेच काही खर्च करावे लागतात. जे खर्च या ठिकाणी आपण करतो ते आपण बिझनेस रन झाल्यामुळे बिझनेस एक्सपेन्सेस म्हणू शकत नाही, तर बिझनेस साठी झालेले खर्च आहेत. तर त्याला आपण ॲसेट म्हणून दाखवतो. एक्झॅक्ट आपल्या मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण शेअर्स किंवा डिबेंचर्स विकत असतो त्यावेळेस होणारे खर्च आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणतो. आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस ॲसेट साईडला दाखवले जातात. तर त्यासाठी ग्रुप घेतोय मिसलेनियस एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट ॲसेट. मिसलेनियस एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट ॲसेट असे 10 ग्रुप येतात ॲसेट साईडचे. इथे ज्यावेळेस आपण पाहतोय तर आपण पाहिलं फिक्स्ड ॲसेट ग्रुप या ठिकाणी आहे. इन्व्हेस्टमेंट ग्रुप सुद्धा आपल्याला इथे लिस्ट मध्ये दिसतोय. त्यासोबत करंट ॲसेट ग्रुप या ठिकाणी आहे. तर करंट ॲसेट ग्रुप बघतोय आपण प्रायमरी दिसतोय, नेचर ॲसेट दिसतं. याच्यामध्ये स्टॉक इन हँड ग्रुप आपण पाहतोय. ही स्टॉक इन हँडला करंट ॲसेट ग्रुप या ठिकाणी मेन करंट ॲसेटच आहे पण सेपरेट तो स्टॉक इन हँड ग्रुप दिसतो. स्टॉक इन हँड ग्रुप आपण इथं पाहिला. त्यानंतर सनरी डेटर्स ग्रुप आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस इन ब्रॅकेट ॲसेट. लोन्स अँड ॲडव्हान्सेस इन ब्रॅकेट ॲसेट तुम्ही प्रत्येक वेळेस पहा हे अंडर करंट ॲसेटचे आहेत. ते करंट ॲसेटच आहेत पण ग्रुप मात्र आपल्याला त्याचे इंडिव्हिज्युअल सेपरेट वापरायचे आहेत. त्याचबरोबर आपण या ठिकाणी ग्रुप पाहिला डिपॉझिट इन ब्रॅकेट ॲसेट. त्यानंतर आपण ग्रुप पाहिला कॅश इन हँड. त्यानंतर आपण ग्रुप पाहिला बँक अकाउंट आणि 10 नंबरचा ग्रुप पाहिला मिसलेनियस एक्सपेन्सेस ॲसेट. तर असे ॲसेट साईडचे 10 ग्रुप.
जर आपण पाहिलं तर इथे लॅबिलिटीचे 10 ग्रुप, ऍसेट साइडचे 10 ग्रुप, ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटचे 6 ग्रुप, अशी तर 26 ग्रुप झाले. मग राहिले 2 ग्रुप. तर ते दोन ग्रुप आपल्याला ऍसेट साइडला दिसले तरी बरोबर आहे किंवा लॅबिलिटी साइडला दिसले तरी बरोबर आहे. तर ते कोणते दोन आहेत तर या ठिकाणी आपण बघूयात. एक आहे ब्रँच ऑब्लिक डिव्हिजन, हा सुद्धा प्रायमरी ग्रुपच आहे, हा सुद्धा प्रायमरी ग्रुप आहे, पण ऍसेट साइडला दिसला तरी बरोबर, लॅबिलिटी साइडला दिसला तरी बरोबर. तर ब्रँचेसची डिव्हिजनची सेपरेट अकाउंटिंग मेंटेन करत असतो आपण. तर मेन ब्रँचला जर सब ब्रँच कडून येणं असेल, सब ब्रँच कडून येणं, तर मेन ब्रँचच्या अकाउंटिंग मध्ये हा ग्रुप दिसेल ऍसेट साइडला, आणि सब ब्रँच मध्ये ते देणं असल्यामुळे हा ग्रुप दिसेल लॅबिलिटी साइडला. आणि कन्सॉलिडेटेड रिपोर्ट मध्ये म्हणजे कंबाईन केलेल्या मर्ज केलेल्या रिपोर्ट मध्ये त्याचा कॉन्ट्रा इफेक्ट दिसतो. हा ग्रुप लॅबिलिटी आणि ऍसेट दोन्ही साइडला दिसतो. एका ब्रँचचं देणं आहे तर एका ब्रँचला येणं आहे. ऍज इट इज ते आपलं परस्पर एकमेका ब्रँचचं देणं असतं. त्याच्यामुळे ब्रँच ऑब्लिक डिव्हिजन हा ग्रुप ऍसेटला दिसला तरी बरोबर, लॅबिलिटीला. अदर लॅबिलिटी साइडचे 10 ग्रुप हे लॅबिलिटी साइडला दिसले पाहिजेत, ऍसेट साइडचे 10 ग्रुप ऍसेट साइडला दिसले पाहिजेत. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटचे 6 ग्रुप बरोबर एक्सपेन्सेसचे ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या एक्सपेन्सेस साइडला, इन्कमचे इन्कम साइडला दिसले पाहिजेत. फक्त अपवाद आहे या ठिकाणी ब्रँच ऑब्लिक डिव्हिजन, तो एका ब्रँच मध्ये लॅबिलिटी दिसतो, तर एका ब्रँच मध्ये लॅबिलिटी साइडला दिसला तर दुसऱ्या ब्रँच मध्ये ऍसेट साइडला दिसतो. त्यानंतर एक लास्ट ग्रुप या ठिकाणी आपल्याकडे आहे सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट, तर सस्पेन्स अकाउंट ग्रुप आपल्यासाठी असेल सस्पेन्स. हा सुद्धा लॅबिलिटीला दिसला तरी बरोबर, ऍसेटला दिसला तरी बरोबर, पण अकाउंट फायनल केल्यानंतर ज्यावेळेस अकाउंट एखादी एंट्री सस्पेन्सला आहे, अकाउंट फायनल झालं असं पण म्हणू शकत नाही. पण 99% वेळेस हा ग्रुप आपल्याला दिसतच नाही, कारण सस्पेन्स आपण क्लिअर करतो. काही वेळेस असे असतात सस्पेन्स की ते क्लिअरच होत नसतील, तर आपण डायरेक्ट ऑडिट मध्ये सुद्धा सस्पेन्स म्हणून दाखवतो. त्यावेळेस अलाउड आहे 1% चान्सेस. हा ग्रुप जर सस्पेन्सला पैसे देणे असतील, म्हणजे सस्पेन्सचा बॅलन्स जर डेबिट असेल तर तो ऍसेट साइडला दिसेल, आणि बॅलन्स क्रेडिट असेल तर लॅबिलिटी साइडला. असे टोटल 28 ग्रुप, ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटचे 10, ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटचे 6, लॅबिलिटी साइडचे 10, ऍसेट साइडचे 10, असे 26, आणि 2 ग्रुप जे लॅबिलिटी किंवा ऍसेट कुठेही दिसू शकतात, तसे 28 ग्रुप. तर 28 ग्रुप बद्दल काही डाऊट असेल तर विचारा या ठिकाणी, ते डाऊट क्लिअर करा. तर असे टोटल आपण पाहिले 28 ग्रुप. तर ग्रुप म्हणजे काय? इट इज अ पर्टिक्युलर हेड ऑफ फायनल अकाउंट. एक फायनल अकाउंट मधले पर्टिक्युलर हेड आहेत. इट मेंटेन सेम नेचर्स अकाउंट, म्हणजे एक सेम नेचरचे अकाउंट एकत्र मेंटेन करून ठरलेल्या रिपोर्ट मध्ये दाखवायचं काम करतात, त्याला आपण ग्रुप म्हणतो. असे टॅलीने प्रोव्हाइड केलेले 28 ग्रुप आहेत, पण टॅलीने यासोबतच नवीन ग्रुप क्रिएट करायची फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. त्या 28 पैकी 15 हे प्रायमरी ग्रुप आहेत. ज्या ग्रुपची टोटल डायरेक्ट आउटर साइड मध्ये दिसते त्याला आपण प्रायमरी ग्रुप म्हणतो. या पद्धतीने डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये दिसते त्याला आपण प्रायमरी ग्रुप म्हणतो. आणि ज्या ग्रुपची टोटली एका प्रायमरी ग्रुपच्या अंडर दिसते त्याला आपण सब ग्रुप म्हणतो. असे टोटल 28 ग्रुप. तर या 28 ग्रुप बद्दल कुणाला काही डाऊट असेल तर तो डाऊट विचारू शकता.